नमस्कार. मी ॲडव्होकेट धनराज वंजारी, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. आज बहुजन संघटक या प्रायव्हेट पोर्टलवर मला निमंत्रित केल्याबद्दल भांडारकर व खांडेकर व सर्व त्या टीमचे मी आभार मानतो. आणि आजच्या माझ्या विषयाला सुरुवात करतो. मी हे गृहीत धरून चालतो की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो आहे. काही कॉमेंट असतील त्याच्यावर तर तुम्ही करू शकता. आजचा विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं OBCचं आरक्षण जे रद्द झालेलं आहे ते आरक्षण आणि राजकारण. राजकारण हे आरक्षणावर केलं जातं आहे ही कुठेही लपून राहिलेली गोष्ट नाही आहे. सगळ्या समाज बांधवांच्या हे लक्षात आलेलं आहे की आरक्षण हा राजकारणाचा विषय झालेला आहे. आणि OBCचं आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थातलं जे रद्द झालेलं आहे ते 6 जिल्हा परिषदांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. म्हणून काही तथाकथित नेते व कायदेतज्ञ असं म्हणतात की हे फक्त त्या 6 जिल्हा परिषदांपुरतं आहे. या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा परिणाम इतर पूर्ण महाराष्ट्र राज्यावर किंवा देशभरात होऊ शकत नाही. तर माझं त्यांना नम्र निवेदन आहे की तुम्ही घटनेचा अनुच्छेद 143 जर वाचला तर त्यानुसार सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा कायदा म्हणून देशाला लागू पडतो, राज्याला तर सोडा. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे जे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण रद्द झालं आहे OBCचं ही खूप चांगली गोष्ट झाली. कारण हे आरक्षण जर रद्द झालं नसतं तर सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये जी काही कारणं अधोरेखित केलेली आहे त्याचा आढावा घेता OBCच्या जातनिहाय जनगणनेला चालना मिळाली नसती. किंबहुना आता सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारे राज्य सरकारला जनगणना करण्यास भाग पाडलेला आहे OBCची. हा सुद्धा मित्रांनो एक भ्रम आहे. आणि असा भ्रम कायद्याचं पूर्ण नॉलेज नसताना आपण जेव्हा पसरवतो तेव्हा लक्षात घ्या की जातनिहाय जनगणना आणि आरक्षण या 2 संकल्पना OBCसाठी लागू पडत नाही. कारण बेसिकली मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार जे OBCला आरक्षण दिलं गेलं ते पॉलिसी रिझर्वेशन होतं. पॉलिसी रिझर्वेशन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेटिव्ह रिझर्वेशन जे असतं ते पॉलिसी रिझर्वेशनहून वेगळं असतं. प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेटिव्ह रिझर्वेशन जे आहे आपल्या देशामध्ये ते SC STसाठी आहे. OBCसाठी रिझर्वेशन ॲज अ पॉलिसी दिलेली आहे. म्हणून हा जो भ्रम आहे की आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं OBCची जातनिहाय जनगणना होणार या भ्रमाला आधार काहीच नाही आहे. कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना असं कुठेही म्हटलेलं नाही की सरकारने OBCची जनगणना करावी. सुप्रीम कोर्टाने फार सुज्ञपणे जो एक शब्द वापरलेला आहे तो आहे इम्पेरिकल डाटा. इम्पेरिकल डाटाचा अर्थ होतो की संशोधन करून एखाद्या बाबीबद्दल त्याची सांख्यिकी डाटा तयार करणं. त्याचा सुलभ अर्थ लोकांनी जनगणना असा काढलेला आहे. परंतु आपल्याला या इम्पेरिकल डाटाचा अर्थ OBCची जनगणना असा जर काढायचा असेल तर त्यासाठी सुद्धा बरेच पापड बेलावे लागतील. OBC बांधवांनो हे इतकं सोपं नाही आहे. आता ही मूळ पीठिका कुठून आली आणि OBCचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण रद्द का झालं याचा आपण थोडासा आढावा घेतला. कसं आहे की एका तासाच्या भाषणामध्ये सगळ्या गोष्टी बारकाईनं सांगता येणार नाही, पण जे प्रमुख मूळ मुद्दे आहेत ते घेऊन आपण पुढे जाऊया. OBCना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याची जी भूमिका राज्य सरकारची होती त्या भूमिकेमागचं गायडिंग प्रिन्सिपल मार्गदर्शक तत्त्व असं होतं
की जो जात समूह हा कुठेतरी एक रिप्रेझेंटेशन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळालं पाहिजे, स्थानिक पातळीवर, त्यासाठी हे स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण रुजू करण्यात आलं होतं. ते जेव्हा चॅलेंज झालं तेव्हा हायकोर्टामध्ये हे गडगडेल असं जेव्हा वाटलं, तेव्हा या आधीचं जे BJP देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, त्या सरकारने एक ऑर्डिनन्स काढून हे जारी ठेवलं आणि ऑर्डिनन्सची प्रत हायकोर्टाला दिली. आम्ही अशा प्रकारचं ऑर्डिनन्स काढलेलं आहे, त्याच्याप्रमाणे हे आरक्षण जारी आहे. आता सरकारही बदलत असतात, पण यांचा मेन हेतू बदलत नाही. म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असो किंवा BJPचं सरकार असो, OBC आरक्षणाचं राजकारणच या दोन्ही लोकांना करायचं आहे. आणि ते कसं तुमच्या लक्षात येईल की त्यावेळी अशी परिस्थिती होती, तर फडणवीस महाराज आपण केवळ ऑर्डिनन्सवर समाधानी न राहता तसा कायदा पारित करून प्रेसिडेंटच्या अप्रुव्हलसाठी पाठवला असता तर बरं झालं असतं, किंवा त्याप्रमाणे सक्षम भक्कम बाजू हायकोर्टामध्ये मांडून उद्या जर सुप्रीम कोर्टामध्ये अशा प्रकारची वेळ आली तर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आपण हा मुद्दा घेऊन जाऊ शकलो असतो. अशी पायाभरणी तुम्ही केली नाही. म्हणजेच काय की तुमचं ऑर्डिनन्स, तुमचा अध्यादेश हा एक तकलादू प्रकार होता. म्हणजे व्हर्च्युअली आम्ही करतोय काहीतरी ओबीसींसाठी हे दाखवण्याचा तो एक कॉन्स्पायर्ड अटेम्प्ट, कटाचा प्रयत्न होता. तुम्हाला हे माहीत होतं अशी परिस्थिती होणार आहे, आणि आत्ता तुम्ही हे महाविकास आघाडी सरकारचं पाप आहे म्हणून यांच्यावर जर खडे फोडत असाल तर माझा एक प्रश्न असा आहे, खरंच OBC बांधवांचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जे आरक्षण आहे हे रद्द होण्याचा जेव्हा खटला सुप्रीम कोर्टात चालू होता तेव्हा तुम्ही जनहितार्थ एखादे इंटरव्हेन्शन पिटिशन करू शकला असता. ते तुम्ही केलेलं नाही. OBCच्या आरक्षणापेक्षा किंवा त्यांना रिप्रेझेंटेशन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळावं त्यापेक्षा तुम्हाला राजकारण जास्त प्रिय वाटतं, आणि म्हणून तुम्ही त्यावेळी ते केलं नाही. मग महाविकास सरकारकडे येऊया. त्यांनी काय केलं, सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी जेव्हा सुरू होती तेव्हा सुप्रीम कोर्टाने तब्बल 15-16 महिने म्हणजे 1.5 वर्ष, समजा 1.5 वर्षाच्या काळामध्ये याच्या तारखा देत गेल्या. तुम्हीसुद्धा तारखा घेत गेला, महाविकास आघाडीचं सरकार. पण महाविकास आघाडी सरकारने 2-3 फ्रंटवर जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. आता तांत्रिक दृष्टीनं त्याची उत्तरं तुम्ही काहीही दिली तर ती काही लागू पडणार नाही. एकदा एखादं काम तुमचं पूर्ण झालं की मग त्याच्यावर मलमपट्टी करून काहीतरी बोलत बसायचं. आपल्या डोळ्यात देखत भर महालामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण होऊ द्यायचं. भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, 3 पक्षांचं सरकार, गप्प बसून राहायचं, कुठल्याही पक्षाने काही बोलायचं नाही. आणि मग ते वस्त्रहरण झाल्यानंतर, प्रश्न कुरुक्षेत्रावर गेल्यानंतर, त्यानंतर तुमच्या मृत्यूची घंटा शरपंजरी पडलेल्या भीष्मावर आल्यानंतर तुम्ही त्याची तांत्रिक उत्तरं द्यायची की राजकीय शक्ती, पॉलिटिकल पॉवरला आम्ही बांधील होतो त्यामुळं आम्ही काही बोलू शकलो नाही. पण तोपर्यंत तर चिडिया चुग गई खेत, अब जागे क्या फायदा, ही परिस्थिती आहे. ज्यावेळी जे करायला पाहिजे होतं ते तुम्ही केलं नाही. खरं तर ठाकरे सरकार, तुम्ही एक ऑर्डिनन्स इथे पारित करू शकला असता. आधीच्या सरकारच्या ऑर्डिनन्स, सध्या देशाची मुदत संपल्यानंतर ऑर्डिनन्स पारित करू शकला असता. तुम्ही कायदाही करू शकला असता. किंबहुना तुम्ही तारीख पे तारीख घेत चालला होतात, तर त्या ठिकाणी एक ॲफिडेव्हिट फाईल करून जर सुप्रीम कोर्टाला एवढं सांगितलं असतं की बॅकवर्ड क्लास कमिशनची स्थापना आम्ही केली आहे किंवा करत आहोत, आणि या बॅकवर्ड क्लास कमिशनच्या स्थापनेनंतर आम्ही जो इम्पेरिकल डाटा ओबीसींबद्दलचा आहे तो कलेक्ट करून काय परिस्थिती आहे ओबीसीच्या रिप्रेझेंटेशनबद्दल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ती सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणू, एवढं जरी तुम्ही बोलला असता तरीही आज हे आरक्षण रद्द झालं नसतं. कारण सुप्रीम कोर्टामध्ये नागार्जुन केसचा जो वसा आणि वारसा सांगत सुप्रीम कोर्ट काय म्हणालं की ह्या आरक्षणाबद्दलची जी यथासांग भूमिका आहे ती एम्पिरिकल डाटाच्या माध्यमातून, संशोधन पूर्ण मिळवलेल्या माहितीतून तुम्ही निष्पन्न करून कोर्टाच्या निदर्शनास आणून द्या.
इथं तुम्ही चुकलात, ते तुम्ही केलं नाही. थोडक्यात मराठा आरक्षणाबद्दल जे करायला पाहिजे होतं ते न करता तुम्हाला फक्त त्या आरक्षणाचं राजकारणच करायचं होतं. कारण ज्यावेळी केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असं करत होतात, तेव्हा एक घटना दुरुस्ती नेचेपियन कमिटी आणि तामिळनाडूच्या मॉडेलचा आधार घेऊन जर तुम्ही केली असती संसदेमध्ये, तर मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला असता. आज मराठ्याच्या आरक्षणांबद्दल जे काही बोलल्या जात आहे त्याच्यानी प्रश्न सुटणारच नाही आहे. माझ्या मराठा बांधवांनो, हा प्रश्न केवळ आणि केवळ संसदेत कायदा करूनच सोडवला जाऊ शकतो. हे कुठलाही कायदेतज्ञ आज मान्य करतो. पण आज कायदेतज्ञांची भाषा कोणाला कळत नाही, किंबहुना ती आम्हाला ऐकायची नाही. आणि नको ते भिजत गोंगडा आपल्याला ठेवायचं आहे. ते तुम्ही तसंच ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थेतलं ओबीसीचं आरक्षणावर तंतोतंत सेम भूमिका घेतलेली आहे. आणि एक अराजकमय सिच्युएशन कशी निर्माण होईल असा सगळ्या राज्यामध्ये तुम्ही हे अराजक ओबीसी बांधवांवरती लादण्याचा प्रयत्न करत आहात. प्रश्न असा येतो की हे सगळं करण्यामागे तुमचा हेतू काय असावा? या देशामध्ये ज्या पॉलिसीज तयार होतात ना, त्या पॉलिसीज लोकांना दाखवण्यासाठी तयार होतात. केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, तयार झालेल्या पॉलिसीज लोकांना दाखवण्यासाठी तयार झालेल्या पॉलिसीच्या मागे तुमची एक अदृश्य पॉलिसी असते आणि ती कोणाला दिसत नाही. आणि म्हणून आज त्या तुमच्या अदृश्य पॉलिसीप्रमाणे तुम्ही ओबीसींचं स्थानिक संस्थांमधलं आरक्षण रद्द करून एक प्रकारची धुसफूस समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा तुमचा हिडन अजेंडा आहे. त्याच्यामागचा जो अजेंडा समोर दिसतो तो दाखवण्यापुरता, तो कोर्टात वावदुकीत प्रकरण नेण्यासाठी असतो. जो लपलेला, जो अदृश्य अजेंडा आहे तो हा आहे की आता आरक्षणाचं राजकारण केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि आरक्षणाचं राजकारण करत असताना तुम्हाला एका बाजूला एक समाज घटक कसा वेगळा मानसिकदृष्ट्या काढता येईल त्याचा प्रयत्न तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत केलेला आहात आणि यशस्वीसुद्धा झालेला आहात. आज मराठा बांधव अपरिहार्यपणे या मानसिकतेत गेलेला आहे की माझे ओबीसी SC ST बांधव हे सगळे आरक्षणाचे फायदे घेतात आहे आणि आम्हाला मिळत नाही, म्हणजे आम्ही कुठंतरी अन्यायग्रस्त आहोत. ही एक मानसिकता बिंबवण्यामध्ये तुम्ही राजकारणी यशस्वी झालेला आहात. त्याच बाजूला दुसरीकडे पदोन्नतीतलं आरक्षण तुम्ही रद्द केलं. आता त्याच्यावर कोलांटोड्या चालू आहे. आज पण काहीतरी मीटिंग झाली मंत्रालयामध्ये आणि आम्ही काढतो आहे कुठंतरी मलमपट्टी करण्याचा प्रयत्न तुम्ही देखलेपणा करत आहात. ॲक्च्युली तुम्हाला ते काही करायचं नाही आहे. तुम्हाला ओबीसी समाज हा सुद्धा आरक्षणाला प्राप्त राहू शकत नाही. कारण जोपर्यंत मराठा समाजाला मिळत नाही तोपर्यंत इतरांचं काही होणार नाही. मला एक वाक्य आठवतं, मला वाटते पवनराजे बोलले होते की जर मराठ्याला मिळणार नाही तर आरक्षण कोणालाच मिळणार नाही. म्हणजे मग या देशातले गोर गरीब SC ST ज्यांचं आरक्षण घटनेने स्थापित केलेलं आहे त्यांच्या आरक्षणावर तुमचा रोष आहे. आता आपण इथे असा विचार करू की आरक्षणाच्या विरुद्ध कोण आहे? RSS प्रणित BJP सरकार? मला यांची मानसिकताच कळत नाही. RSS या देशातली अशी धर्मसत्ता आहे की जी आरक्षणाच्या सपशेल विरोधात आहे. हे प्रतिगामी लोक आहेत. यांना छत्रपती फुले शाहू आंबेडकर नको आहेत. यांना या देशात आंबेडकरांनी लिहिलेली घटनाच नको आहे. हे लोक जर आज बुरखा पांघरून देवेंद्र फडणवीस नावाच्या चेहऱ्याचा मास्क वापरून जर काही बोलत असतील तर त्या मास्कच्या आतला चेहरासुद्धा तुमच्या लक्षात आला पाहिजे की हे का होत आहे. हे करण्यासाठी यांना कारण काय आहे? कारण धर्मामध्ये लोकांना वाटून झाल्यानंतर आता जातीमध्ये वाटून जोपर्यंत कलह समाजामध्ये अराजकमय परिस्थिती तुम्ही निर्माण करणार नाही, तुमची राजकारणाची अघोरी भूक काही शमत नाही. आणि म्हणून तुम्ही आता जातीमध्ये विद्वेष कसा निर्माण करावा याचं षडयंत्र लावलेलं आहे.
हे षडयंत्र चालवलेलं आहे. काही माझे मित्र या विषयाच्या अनुषंगाने मला विचारतात, तुम्ही नेहमी षडयंत्र म्हणता, अहो या षडयंत्राचं कारण काय आहे का, ते करून त्यांना काय मिळणार आहे? जातीचं राजकारण, ओबीसीच्या आरक्षणाचं राजकारण, हा आपला आजचा विषय, विषयापासून अजिबात दूर जाणार नाही आहोत. कोणाला हवंय? जातीचं रिकग्नेशन, जातीचं अस्तित्व हे काही तुम्ही मिटवू शकत नाही. मग काय करायचं? जातीची अस्मिता निर्माण करायची. अस्तित्वावर जेव्हा अस्मितेचा फुलोरा चढतो तेव्हा नकळत जातींमध्ये विद्वेषाची बीजं पेरली जातात. आणि जर मुख्य मूळ मुद्दा आणि खरं मूळ कारण सांगायचं झालं तर प्रतिगामी शक्तीला या देशामध्ये हिंदू राष्ट्र निर्माण करायचं. थोडंसं बोल्ड आणि प्रत्यक्षपणे बोललंच पाहिजे. बुद्धिवंत विचारवंत अप्रत्यक्षपणे विचार मांडताना इतकी सरमिसळ करतात की प्रत्यक्ष पारदर्शी मुद्दा काय आहे आणि तो कसा मखलाशी करून दडवलेला आहे हे आपल्या लक्षात येत नाही. हिंदू राष्ट्राची हाकाटी गेल्या काही वर्षामध्ये इतकी बुलंद झालेली आहे की जणू काही या देशात इतर प्रश्न राहिले नाही. या देशामध्ये कोरोनाचा प्रश्न नाही आहे, या देशामध्ये महागाईचा प्रश्न राहिला नाही, या देशामध्ये GDP जो आज जगात सगळ्यात खाली गेला आहे भारताचा, तोही आर्थिक प्रश्न देशाचा राहिला नाही. शिक्षणाचा खालावलेला दर्जा हा सुद्धा आज सरकारसमोर प्रश्न राहिलेला दिसत नाही. बेरोजगारांची नुसतं फौज निर्माण झालेली आहे तेही सरकारला दिसत नाही. पण त्याशिवाय सरकारला काय दिसतं? आरक्षण, जातीवाद आणि त्यातून समाजामध्ये विद्वेषाची बीज पेरणं हाच एकमात्र राजकीय शक्तीचा अजेंडा झालेला आहे. आता हा राजकीय शक्तीचा अजेंडा हिंदू राष्ट्र या धर्मशक्तीकडे कसा वळता होतो? तर हा 3 टायर लक्षात घ्या. अर्थसत्ता, धर्मसत्ता आणि राजसत्ता. हा 3 टायर जर आपण लक्षात घेतला तर सगळ्यात प्रबल, सगळ्यात शक्तिशाली अशी अर्थसत्ता आहे. डिमॉनिटायझेशन, नोटाबंदीपासून लॉकडाऊनपर्यंतचा काळ जर तुम्ही बघितला तर या देशामध्ये अर्थसत्ता जेवढी पॉवरफुल झालेली आहे, केवळ देशातच झाली नाही, जगात झालेली आहे ती अर्थसत्तेकडे इतकी जबरदस्त ताकद आलेली आहे की कुठल्याही दुसऱ्या सत्तेला ही अर्थसत्ता आज दाबून टाकू शकते. विकलांग केला सगळा समाज तुम्ही आर्थिकदृष्ट्या आणि अर्थसत्ता प्रबल केली. या अर्थसत्तेच्या अधिपत्याखाली काम करते धर्मसत्ता आणि धर्मसत्तेच्या अधिपत्याखाली काम करते राजसत्ता. म्हणून धर्मसत्तेने सांगितलं की इथे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे आणि पूर्ण राज्यसत्ता हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या कामाला लागलेली हे भारताचं आजचं वास्तव चित्र आहे. आम्हाला बाकीचे प्रश्न नको, आम्हाला फक्त हिंदू राष्ट्र पाहिजे. हिंदू राष्ट्राची मानसिकता संपूर्ण देशातल्या लोकांमध्ये जाणून बुजून निर्माण केली जात आहे. त्यासाठी कधी मुस्लिमांचा आधार घेतला जातो. एक काळ होता की सगळे दहशतवादी या भारतामध्ये मुस्लिम करून टाकले होते. दहशतवादी मुस्लिम होते याचा अर्थ सर्व मुस्लिम दहशतवादी झाले होते असं नव्हतं, पण त्याच मानसिकतेमध्ये आम्ही लोक जगत होतो. कारण हिंदूंना वेगळं रिकग्नाइज करण्यासाठी तुमच्या हाती मुस्लिमांचं दहशतीकरण हा एक प्रमुख मुद्दा होता आणि तो यशस्वीपणे तुम्ही केलेला आहे. या देशात ही मानसिकताच निर्माण केली जाते की हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल साहेब तुम्ही हिंदू राष्ट्राच्या मुद्द्याची चर्चा करायला आलेत आज की स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसीचं आरक्षण रद्द करण्याचं आले, त्या विषयावर आले? मी त्याच विषयावरती आहे. याचा संबंध त्या समाजाच्या जातीय ध्रुवीकरणाबरोबर लागतो. कारण हिंदू राष्ट्र ही संकल्पना चातुर्वर्ण्य आणि जात व्यवस्थेशिवाय तुम्हाला गृहीत धरता येत नाही. जर या विषयावर कोणी माईचा लेख चॅलेंज करत असेल तर माझं त्याला खडं म्हणणं आहे की हिंदू या शब्दाची व्याख्या काय असेल ती आम्हाला सांगा. आणि जर तुमची हिंदू धर्माची व्याख्या, हिंदू राष्ट्राची व्याख्या चातुर्वर्ण्य सोडून
जात व्यवस्था वगळून जर तुम्ही हिंदू शब्द परिभाषित करीत असाल तर मी म्हणेल ते हारायला तयार आहे. ते होऊ शकत नाही. हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. हा तुमचा हिडन अजेंडा आहे. हिंदू राष्ट्राच्या आतला तुमचा हिडन अजेंडा आहे या देशामध्ये चातुर्वर्ण्य पुरस्कृत जात व्यवस्था निर्माण करण्याचा. हाथरसचं प्रकरण, मनीषा वाल्मिकी ही हिंदू होती. यूपीमध्ये घडलेलं प्रकरण लोक विसरले नाहीत. तिची काय विल्हेवाट लागली, तिच्यावर काय दुर्धर प्रसंग झाला, तिचं प्रेत पोलिसांनी नातेवाईकाला दिसूही न देता परस्पर जाळून टाकलं. मी तर म्हणेल की या भारताच्या तुम्ही भारतीय संस्कृती आणि हिंदू इतिहास जर सांगत असाल 4000 वर्षातला, तर या 4000 वर्षात, 3000 वर्षात, 2-2500 वर्षात तुम्हाला पाहिजे तेवढा मागे जाऊन मला सांगा की हाथरससारखी घटना कधीतरी इतिहासामध्ये तुम्हाला दिसते का? इतकी निर्घुण तुम्ही एका हिंदू महिलेचं हनन करणारी घटना घडवून आणली आणि त्या हाथरस प्रकरणावरून तुम्ही समाजाला मेसेज दिला की आम्ही उच्चवर्णीय जे आहोत ते खालच्या वर्णाची जास्त कदर करत नाही. तुम्ही हिंदू असाल ना, ठीक आहे, हिंदू आहात तुम्ही, पण तुम्ही ते हिंदू नाहीत जे हिंदू आम्ही आहोत. आणि जर अशी तुमची व्याख्या नसेल तर तुमची खरी व्याख्या काय आहे ते सांगा. हिंदू राष्ट्र निर्माण करणारा जो एक विचार आहे त्या विचाराने भाऊराव नागोजी पाटील वर्सेस मनोहर जोशी या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल देताना असं घोषित केलं की हिंदू हा धर्मच नाही. आणि हिंदू धर्म नाही त्यासाठी काय वापरलं तुम्ही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं इनहिलेशन ऑफ कास्ट इन इंडिया या पुस्तकाचा मसुदा. हे पुस्तक वापरून, आंबेडकर वापरूनच तुम्ही संविधान कसं संपवायचं याचं जे शुभ षडयंत्र घेतलेलं आहे त्या षडयंत्राचं उजाऊट सिम्पटम आज तुम्हाला स्थानिक संस्थांमधलं ओबीसीचं आरक्षण रद्द करण्यामध्ये पडलेलं दिसतंय. हा धर्मच नाही असं जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं, मग तुम्ही हिंदू राष्ट्र कशाच्या भरोशावर करता? होम मिनिस्टरनी RTI खाली विचारल्यावरती माहिती दिली PMO ऑफिसच्या हवाल्याने की हिंदू या शब्दाची व्याख्या सरकारकडे नाही. मग हिंदू राष्ट्र करणाऱ्यांनो, हिंदू हा शब्द किंवा हिंदू हा धर्म परिभाषित तर करून दाखवा, तेवढं तर धारिष्ट दाखवा. तुमच्यामध्ये खुलेआम हे धारिष्ट दाखवण्याची हिंमत नाही. म्हणून चोर पावलांनी, छुप्या पावलांनी समाजाचं जातीयकरण कसं होईल, समाजामध्ये वेगवेगळ्या जाती त्यांच्या अस्मिता उफाळून कशा येतील आणि एक दुसऱ्या विरुद्ध कलह कशा करायला लागतील, जाती जातीमध्ये संघर्ष कसा निर्माण होईल, त्यासाठी त्यांच्या आरक्षणाचं राजकारण हे तुम्ही चालवलेलं आहे. आणि हे राजकारण करत असताना तुमच्या लक्षात येईल की या देशामध्ये नवीन संसद भवनाची स्थापना होत आहे. करोडो रुपये खर्च होतो, पुतळ्यांवर करोडो रुपये खर्च होतो. इथं शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल, कोरोनाने मेले लोक चालतील, ऑक्सिजनचे प्लांट वगैरे काही होत नाही. पण नको तिथे करोडोचा खर्च होतो. कोणीतरी एक याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात दिलं की हे संसद भवन जे नवीन त्याला काहीतरी नवीन या लोकांनी आता नाव दिलेलं आहे. तर सुप्रीम कोर्ट म्हणालं नाही, हा आवश्यक खर्च आहे. तुम्हाला राम मंदिर करोडो रुपये, अब्जो रुपये खर्च करून बांधावंसं वाटतं आहे. कारण तुम्ही काय म्हणता, हा आमचा आस्थेचा प्रश्न आहे, या देशातल्या हिंदूंचा प्रश्न आहे. मग आत्ताच कसा काय तो हिंदूंचा प्रश्न आला? हिंदू अस्मिता या देशामध्ये हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनची होती. काँग्रेसच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये तुम्ही बघा किती मुसलमान किंवा किती इतर जातीचे लोक या देशाचे पंतप्रधान झाले. ज्या देशामध्ये ऑलरेडी 91% न्यायाधीश हिंदू आहेत, ज्या देशातले म्हणजे राज्यातले आमदार जर सगळे मोजले तर 96% आमदार हिंदू आहेत, 28 पैकी 26 राज्यांचे राज्यपाल हिंदू आहेत, खासदार 93% हिंदू आहेत. इतकं सगळं असताना तुम्हाला हिंदूंचं राष्ट्र आत्ताच निर्माण करण्याची टूम आलेली. कारण हा घाट धर्मसत्तेने प्रेरित झालेल्या विचारांनी राज्यसत्तेला वाकवून त्यांच्याकडून हिंदू राष्ट्र निर्माण करून घेण्याचं षडयंत्र रचलेलं आहे. याला आशीर्वाद आणि आधार अर्थसत्तेचा आहे. आणि हे सगळं प्रमुख आपण जेव्हा बघत असतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्यावेळी
आपण हे सगळं करतो तेव्हा थोडासा इतरही आढावा घेतला पाहिजे. कसं आहे, नुसतंच सिद्धांत मांडण्याला अर्थ नाही, त्याला एक तर्कविवेकी कारण सुद्धा असलं पाहिजे की आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षण द्यायचं नाही कोणाला, झुलवायचं. मग ते गोवारी असो, धनगर समाजातले असो, ओबीसी असो, मराठा बांधव असो, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असो, मुस्लिम बांधव असो, त्यांना झुलवत ठेवायचं. आरक्षण कोणालाही मिळू द्यायचं नाही, पण आरक्षणाचं राजकारण करून जातनिहाय अस्मिता जागृत करायची, जेणेकरून जाती जातीमध्ये विस्तृत निर्माण होईल. हा जर तुमचा हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा, चातुर्वर्ण जात व्यवस्था प्रचूर हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा अजेंडा असेल, तर तो या देशातल्या वी द पीपल ऑफ इंडिया जनतेने समजून घेण्याची ही वेळ आहे. एवढी प्रचंड आक्रमकता हिंदू राष्ट्राबद्दलची आम्ही कधीही या देशात बघितली नाही, जी आज आम्ही या ठिकाणी बघत आहोत. हा जो भ्रम निर्माण केला जातोय की गोवारी समाज त्यांना आम्ही आरक्षण देऊन मोठं करणार, आरक्षण दिलं. जशा निवडणुका झाल्या तसेच BJPच्या काही भल्या मोठ्या नेत्यांनी त्या गोवारी समाजाला आर्थिक पाठिंबाही दिला, त्यांना वकीलही दिले, आणि काय झालं, सुप्रीम कोर्टामध्ये खारिज करून टाकलं. आता रिव्ह्यू पिटिशन, क्युरेटिन पिटिशन आणि बाकीचं काय आहे ते करत राहा. समाज गरीब आहे, लोक आर्थिकदृष्ट्या विकलांग झालेले आहे. डिमॉनिटायझेशन ते लॉकडाऊन तुम्ही लोकांना संपवून टाकलेले आहे. त्याच्यामुळे ही लोक काही करणार नाहीत, तुम्हाला माहीत आहे. मग काय होईल, अरे मग गोवारी समाजाला नाही मिळालं तर मग धनगराला कसं मिळू शकतं, ओबीसीला नाही मिळालं तर मग मराठ्यांना कसं मिळू शकतं, मराठ्यांना मिळालं तर मग आम्हाला कसं मिळू शकत नाही. हा रचनात्मक कट या देशामध्ये इथल्या लोकांच्या जातनिहाय मानसिकता अनाठाई अस्मिताजन्य करून आपसामध्ये संघर्ष निर्माण करण्याचं हे एक षडयंत्र आहे. आता आपण विचार करू की खऱ्या अर्थाने आरक्षण देण्याची बुद्धी जर तुमची असती, जसं मी पहिल्या याच्यामध्ये सांगितलं, तर ओबीसीचं तुम्हाला हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण वाचवता आलं असतं. किंबहुना ही वेळच नव्हती की पदोन्नतीचं आरक्षण तुम्ही रद्द करायचे असते ओबीसीचं, ते सुद्धा तुम्ही केलेलं आहे. म्हणजे तुमची क्लुप्त्या करण्याची, काड्या करण्याची जी वेळ आहे ती चाणाक्षपणे ठरलेली असते. आणि त्याचबरोबर पॅरलल एक तुमचा अजेंडाही ठरलेला असतो की लोकांना दाखवताना आपण असं दाखवायचं, पण करायचं ते मात्र असं करायचं. या देशात हा अघोरी प्रयत्न साधारण 12 ते 13 वर्षापूर्वी सुरू झाला. म्हणजे काँग्रेस म्हणत असेल की आम्ही धुतल्या तांदळायचो, तर काँग्रेसवाल्यांनी परत एकदा आपलं तोंड साफ करून आरशात बघावं. वारंवार आरसा साफ करत बसू नये. आरसा स्वच्छच आहे, हा समाज जाणकार आहे, त्यांना समजते आणि त्यांना सगळं कळतं. कंगना राणावतला आरसा लागत असेल बघायला, पण हातच्या कंगणाला आरसा लागत नाही. हा बुद्धिभेद त्यांनी सोडून द्यावा. हरियाणामध्ये जाट आंदोलन किती दिवस झालं, काय हरियाणामध्ये आज जाट समाजाची मानसिकता झाली इतर जातीय संदर्भात, सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे, त्यांना मिळालं नाही. राजस्थानातल्या गुज्जर बांधवांबरोबर सेम राजकारणाचं, सेम आरक्षणाचं राजकारण तुम्ही केलं. गुजरातमध्ये पाटीदार समाज, सेम परिस्थिती तुम्ही आरक्षणाच्या राजकारणात तुम्हाला दिसते. आणि एक मराठा लाख मराठा हे त्याचं चौथं संस्करण, चौथा नाट्यप्रयोग तुमचा होता या देशामध्ये. तुमच्या मनात फक्त जात द्वेष कसा निर्माण होईल याचं षडयंत्र चालू असतं. आणि ते होण्यासाठी आरक्षण हे खूप चांगलं गाजर आज तुमच्या हाती लागलेलं आहे. आमच्या बांधवांनी आज जे टेम्पलेट तयार केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की लोक नुसतं वेड्यासारखे त्या गाजराच्या मागे जातात. ते गाजर धरून माणूस बसलेला आहे, ते गाजर त्या लोकांच्या तोंडापर्यंत हातापर्यंत कधी पोचू शकत नाही. फार मार्मिक असं ते कार्टून आहे. ते आज माझ्या सगळ्या टेम्पलेट बरोबर ते आलेलं आहे. त्याचा थोडासा बघा, अभ्यास करा, तुम्हाला दिसेल की हीच परिस्थिती खऱ्या अर्थाने आज या देशामध्ये निर्माण झालेली आहे. हिंदू राष्ट्र, चातुर्वर्ण पुरस्कृत जात व्यवस्था ही तुम्हाला निर्माण करायची आहे. आणि ती निर्माण करत असताना तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेतलं ओबीसीचं राजकारण, आरक्षण रद्द करून त्याचं राजकारण कसं होईल. आता हा विषय खूप चॅनलवर कथ्याकूट केला जातो, खूप विद्वान त्याच्यावरती बोलतात, खूप लोक अभ्यास करून कुठून कुठून जुने पुराणे आपापल्या मनाचे पण काही लावतात, कुठं कपोलकल्पित काही कल्पना करतात. मग कुणी कपोलकल्पित कल्पना केल्या त्याचं कसं खरं आहे आणि तो किती महान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न वर्तमानपत्र, लेखातून वगैरे वगैरे होतो. पण कुणीही याच्या मागे काय दडलेलं आहे, कुठली मानसिकता विकृतावस्थेकडे या समाजाला घेऊन चाललेली आहे, याचं सकृदर्शनी प्रदर्शन मात्र कोणी करत नाही. हे दर्शनशास्त्र जे दिसत नाही पण दर्शन मिळतं, ते या देशातल्या
जनतेला आणि विशेषत्वाने या देशातल्या तरुणांना समजलं पाहिजे. आता ओबीसी समाजाबद्दल आपण परत ओबीसीच्या राजकारणाच्या मुद्द्यावरती येऊया की ओबीसी समाज हा 3 दृष्टीनं कसा उद्ध्वस्त होईल याचं षडयंत्रसुद्धा लक्षात घ्या. हे 3 जे यांचे पवित्रे आहेत तो आहे पहिला राजकीय, दुसरा सामाजिक आणि तिसरा आर्थिक. राजकीय दृष्ट्या ओबीसी समाजाला उद्ध्वस्त करण्यासाठी विधिमंडळ, त्याच्यात अध्यादेश, त्याच्यानंतर हायकोर्ट, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि मग संसदेमध्ये 102वी घटना दुरुस्ती, हे सगळे ओबीसींचं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करायच्या कामाला लागलेले आहे. का तुम्हाला 102वी घटना दुरुस्ती करावी लागली? ती घटना दुरुस्ती चुकीची आहे म्हणून सुप्रीम कोर्टात खटला पेंडिंग आहे, तो प्रलंबित राहील. पण इकडे खीळ बसली. राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार रद्द करून तुम्ही तुमच्याकडे घेतले, केंद्राकडे घेतले. ही घटना दुरुस्ती न करता तुम्ही तामिळनाडूचं मॉडेल आणि नचेपॅन कमिटीचं मॉडेल लक्षात घेऊन मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल अशी घटना दुरुस्ती करू शकला असता. ती तुम्ही केली नाही. दाखवण्यासाठी 103वी घटना दुरुस्ती करून त्याच्यामध्ये आर्थिक कमकुवत घटकांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण देऊन तुम्ही काहीतरी 10% परत एक गाजर लोकांसमोर फेकलं. हा शुद्ध दिखावा आहे. हा शुद्ध दिखावा आहे. आज संभाजीराजे शाहूंचे वंशज प्रकाश आंबेडकरांना भेटायला गेले. त्यांना सांगितलं हे आता शिळं झालेलं आहे, नवीन काहीतरी झालं पाहिजे, तुम्ही पुढाकार घ्या. त्या राजेला हा प्रश्न पडला पाहिजे होता की जेव्हा 102वी घटना दुरुस्ती होत होती, राज्य सरकारचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेतले होते, तेव्हा तुम्ही संसदेमध्ये काय करत होता? आणि तुम्ही राष्ट्रवादीचे पुरस्कृत खासदारकीचे उमेदवार त्याच्यात तुम्ही हरलात. त्यानंतर सर्व महाराष्ट्रातले राजकीय नेते तुमची शिफारस करतात, त्याच्यावरून बीजेपी सरकार तुम्हाला राज्यसभेमध्ये खासदारकी बहाल करतं. तुम्ही का हिंमत दाखवत नाही? ते बीजेपीची खासदारकी काय कामाची? बीजेपी आणि RSSचा अजेंडा थ्रूआउट आरक्षणाच्या विरुद्ध आहे अशी ठणकावून भूमिका घेऊन तुम्ही जर राजीनामा दिला तर शाहूंचे खरे वंशज, आम्ही शाहूंचे वंशज आहोत हे दाखवण्यात जो मिरवेपणा आज तुम्ही करताय तो खऱ्या अर्थाने या समाजाला सिद्ध करून दाखवण्याची हीच वेळ आहे संभाजीराजे. ते तुम्ही करत नाही, ते तुम्ही केलेलं नाही. आणि जेव्हा संसदेत तुम्ही बसला होता, जेव्हा 102वी घटना दुरुस्ती पारित होत होती, तेव्हा तुम्ही आवाज तरी उठवला पाहिजे होता. आज खरंच मराठा बांधवांच्या बद्दल आरक्षणाबद्दल तुम्हाला कणव आहे. आता 6 तारखेला तुम्ही रायगडावरती परत काहीतरी इव्हेंट शो करायला निघालेला आहात. हा शो करून मराठा समाजाचं भलं होणार आहे का? मराठा बांधवांनी आत्मपरीक्षणार्थ हा विचार घ्यावा की हे जी शोबाजी चाललेली आहे हे आपल्या विरुद्ध पेरलेलं कसं षडयंत्र आहे. हे सगळी दिखावेबाजी बंद करून संसदेमध्ये तुम्हाला जे काही करता येऊ शकतं ते तुम्ही केलं पाहिजे. किंबहुना संसदेत बसलेल्या सरकारवर तसं दडपण निर्माण केलं पाहिजे. तिथं तुम्ही करत नाही. तिथे तुम्हाला कुठेतरी तुमची भावकी आडवी येते, तिथे कुठेतरी तुम्हाला तुमचा राजकीय स्वार्थ आडवा येतो. का नाही तुम्ही या प्रश्नांवर राजीनामा देऊन मोकळा हो तुमच्या खासदारकीचा? ते तुम्ही करणार नाही. मग नवीन प्रयोग, काही वावड्या चालू आहेत की नवीन पक्ष स्थापन करणार, मग वंचित बहुजनला पण सोबत घेणार किंवा वंचित बहुजन त्याच्यामध्ये येणार आणि आमचा तुमचा पाठिंबा, हे सगळी शोबाजी आणि हा स्टंट सर्वच राजकीय पक्षांनी बंद करावा. कमीत कमी वंचितने तरी तो करू नये या स्पष्ट मताचा मी आहे. कारण वंचित सुरुवातीपासून या सगळ्या मूल्यधारित मसुद्यांना घेऊन लढते आहे. सगळ्यांचे प्रॉब्लेम काय आहे ते फक्त आज वंचितला माहीत आहे आणि म्हणून वंचितच्या नेतृत्वाने खंबीरपणे ही भूमिका घेऊन आज जशास तसं उत्तर देण्याची वेळ आहे. पण ते जर आम्ही करत नसू तर लक्षात ठेवा, येणारा काळ आपल्याला क्षमा करणार नाही. हे षडयंत्र हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचं जर आम्हाला खुलेआम दिसत असेल आणि या देशामध्ये नवीन पार्लमेंट हाऊस निर्माण झाल्यानंतर धर्मसंसद स्थापन नाही होणार त्याची कोणाला गॅरंटी राहिलेली नाही आहे, हे इतकं स्पष्ट दिसत असताना आपण परत हिंदू राष्ट्राचा पुरस्कार करणारे पक्ष, त्यांच्या धर्मसंस्था प्रेरित सांस्कृतिक RSS नावाची संस्था, यांच्या अजेंड्याला पूरक तर काम होत नाही ना आपल्या हातून. कळत नकळत होत असेल ना बाबांनो, तर एखाद्या वेळी तुम्हाला माफ केलं जाईल. पण कळत असून जर तुम्ही हे करत असाल
तर तुम्हाला काळ क्षमा करणार नाही. ज्या फुले शाहूंनी, आंबेडकरांनी, त्याचा वारसा सांगणाऱ्यांनी हे अंजन डोळ्यात घालून याचा विचार करावा की आपण काय करत आहोत आणि हे सगळं चाललेलं आहे ते कुठं चाललेलं आहे. ओबीसीचं आरक्षणच रद्द का होतं? स्थानिक स्वराज्य संस्थेतलंच रद्द का होतं? 6च ठिकाणचं रद्द का होतं? सुप्रीम कोर्टाचं 143 अनुच्छेदाप्रमाणे ते सगळ्यांना लागू पडतं, तरीही काही बुद्धिवंत यामागे लागलेले आहे की जे झालं ते बरं झालं आणि म्हणे आता ओबीसीची जनगणना याच्यातून होणार. असे ज्यांना वाटतं त्यांनी खरंच सरकारवर दडपण निर्माण करावं की ओबीसींची जातनिहाय जनगणना करा. ओबीसींची जातनिहाय जनगणना होणार नाही. हे लोक काही आटापिटा करून तुम्हाला नको त्या प्रश्नांमध्ये गडबडून टाकतील, पण ओबीसींची जातनिहाय जनगणना आजपर्यंत तरी एकही माईचा लाल ओबीसीचा लीडर या देशामध्ये घडवून आणू शकला नाही. हे वास्तव तुम्हाला नाकारता येणार नाही. जर हे स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण रद्द झालं, त्यातून जर तुम्हाला ओबीसींची जातनिहाय जनगणना दिसत असेल, क्षितिजाच्या पलीकडे जाऊन असेल, तरीही चालेल एक आशेचा किरण म्हणून, तर मी तुमच्या सोबत आहे. पण ते होणार नाही. आणि मग ओबीसीतले प्रस्थापित, हा एक फार मोठा शब्द आहे. ओबीसीतले प्रस्थापित लोक काय करतात? गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्यावेळी काय केलं? व्हिजयंतीच्या पलीकडे ते ओबीसीकडे जास्त गेलेच नाही. आरक्षणाचा मुद्दा त्यांच्यासाठी त्यांच्या कम्युनिटीचा होता, त्यांनी तो केला. आपल्या कम्युनिटीला न्याय दिला, चांगला आहे, चांग भलं, आम्ही काही वाईट म्हणत नाही. पण आपण ओबीसीच्या नेत्यांचं एक थोडंसं दर्शन या दृष्टीनं घेऊया की खरंच हे ओबीसीचे नेते ओबीसीच्या आरक्षणाच्या फेवरमध्ये आहे की ओबीसीच्या आरक्षणाचं राजकारण करण्यामध्ये व्यस्त झालेले आहे. काही नावं माझ्यासमोर आहे. प्रकाश बापू शेंडके ह्यांच्याबद्दल, ह्यांच्या नेतृत्वाबद्दल काही आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण उपरे काकांनी त्यांच्या मी ओबीसी बोलतो या पुस्तकात जो पॅरेग्राफ शेंडगेंबद्दल लिहिला, तो जर वाचला तर आपल्या लक्षात येईल की हे प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेले ओबीसी नेते काही करू शकणार नाही. बावनकुळे वेगळंच नाव आहे. मंत्री असताना तुम्ही काय ओबीसीची कामं केली आणि किती टाळं फोडले आणि किती, मी पहिल्याच याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही विधिमंडळांपासून तर एखादं इंटरव्हेन्शन पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये नेण्यापर्यंत केलं. आता सगळ्यांना जाग आली. सगळे येऊन टी व्ही चॅनलवर रे बका बका मास्क काढून, मास्क धरून, काय काय करून बोलायला लागलेले आहे. हे ओबीसी नेतृत्व फसव आहे. कारण हे सर्व ओबीसी लोक, जे नेते आज तुमच्यासमोर मिरवत आहे, ते प्रस्थापितांच्या दावणीला बांधले गेलेले आहेत. वडेट्टीवार साहेब फार सुंदर उदाहरण आहे. मंत्री महोदय, सगळा आब आणि आदर राखून वडेट्टीवार साहेब तुम्हाला सांगतो, ओबीसीचं आरक्षण रद्द झालं तर राजीनामा देईल आणि रस्त्यावर उतरल. कुठं तुमचा राजीनामा? शिवसेनेच्या नादाला लागून तुम्ही राजीनामे खिशात ठेवून फिरायची भाषा आता लोकांना समजलाय त्याच्यातला खोटेपणा काय आहे तो. महाज्योतीचं काय तुम्ही वाटोळं केलेलं आहे. आता काल परवा सीएम साहेबांना निवेदन दिल्यावर त्यांनी इंटरव्हेन्शन करून काही गोष्टी दिल्या कानपिचक्या म्हणून, तुम्ही काहीतरी महाज्योतीसाठी करतोय म्हणून सांगितलं. पण ओबीसी बांधव एवढ्या जास्त मोठ्या संख्येने असून त्यांच्यासाठी 150 करोडच्या प्रावधानापैकी 120 करोड रुपये तुम्ही परत पाठवले. तकलादू म्हणून काहीतरी त्याच्यातले 10-20% पैसे खर्च केले आणि बाकीचा अमाऊंट तुम्ही सरकारला परत पाठवला. हा कपाळकरंटेपणा नव्हे तर तुमचं पाप आहे, हे कोणीतरी तुम्हाला समजून सांगितलं पाहिजे. किंबहुना तुमच्या सुज्ञ आत्म्याला ती अनुभूती झाली पाहिजे की आम्ही ओबीसी नेते कुठल्या भरोशावर स्वतःला म्हणून घेत आहोत. नुसतं वल्गना करायचं, मी राजीनामा देईल, मी रस्त्यावर येईल, ओबीसीच्या आरक्षणासाठी मी हे भांडेल ते भांडेल. जसे संभाजीराजे तिकडे मराठ्यांसाठी करत आहे, तसे इकडे ओबीसीचे लीडर करत आहे. पुढचं नाव येते पंकजा मुंडेताई. पंकजा मुंडेताई तुमच्या स्त्रीत्वाचा सन्मान राखून बोलतो, तुम्ही तर फार मोठ्या आरोळ्या देऊन निवडणुकाच होऊ देणार नाही. काय दिवस स्वप्न लोकांना दाखवत आहे? किती आजपर्यंत निवडणुका झाल्या, किती आजपर्यंत निवडणुका तुम्ही थांबवल्या. ओबीसीच्या प्रश्नावर मी हे होऊ देणार नाही, ते होऊ देणार नाही. दोष तुमचा नाही आहे पंकजाताई, आम्हीच लोक मूर्ख आहोत. आम्ही भावनिक मूर्ख आहोत पंकजाताई. तुम्ही अशाच आरोळ्या द्या, आम्ही तुमच्या या भावनेला बळी पडू आणि आहे तसेच राहू. ॲनिमिस्ट आम्ही, श्रद्धाळू ओबीसी आहो. आम्ही हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी कळत न कळत सगळा भाग त्यांच्या पाठी आपला जाईल. आणि तुम्हीसुद्धा आता हिंदू राष्ट्र प्रेरणा देणाऱ्या संस्था, सांस्कृतिक आणि राजकीय बीजेपीच्याच वळचणीला आहात. त्याच्यामुळं तुमचं वक्तव्य काही खूप जास्त सिरियसली घेण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. हरिभाऊ राठोड म्हणे मराठ्यांना ओबीसींच्या मध्ये नवीन एक वाढीव कोटा निर्माण करून त्याच्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेतल्या जाईल. कधी कधी संत प्रवृत्तीचा हा विचार वाटतो. ठीक आहे,
पण सगळे संत वैदिक संस्कृतीने गुंडाळले आहेत हे विसरू नका. हे जे सगळे नेते आहेत ते काही माझे व्यक्तिगत शत्रू नाही कोणी. छगन भुजबळ साहेब, एकनाथ खडसे साहेब, धनंजय मुंडे साहेब, आपण प्रस्थापिताच्या दावणीला बसून अर्जुन उवाच, हे सगळे उवाच शांतपणे बसलेले आहे. हे ओबीसींचे प्रश्न, त्यांचं स्थानिक स्वराज्यातलं आरक्षण रद्द झालं, तुम्हाला ते दिसत नाही. कारण तुम्ही कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाच्या गीतेचं मार्गदर्शन ऐकत बसलेले आहात. कृष्ण आम्हाला गीता सांगतो, आम्ही ते ऐकून घेतो. अर्जुन उवाच, झालंच काही ते एक दुसऱ्याच्या डोक्यातल्या उवा काढण्याची कामं करता. बाकी ओबीसी समाजाचं भलं कशामुळे व्हावं हे तुम्ही करत नाही. हे वास्तवदर्शी चित्र आहे. मी ज्यांची नावं घेतली ते कोणीही माझे व्यक्तिगत शत्रू नाही. इतप्पर माझ्या बोलण्याने तुम्ही अस्वस्थ होत असाल तर हो, तोच माझा उद्देश आहे. तुम्हाला मला अस्वस्थच करायचं आहे ओबीसींच्या प्रश्नांबद्दल. मला तुम्हाला अस्वस्थ करायचं आहे ओबीसीच्या जातनिहाय गणनेबद्दल. मला तुम्हाला अस्वस्थ करायचं आहे ओबीसीचं आरक्षण रद्द का होतं त्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी. बेचैन रूह का परिंदा हूँ मैं, जहाँ भी जाता हूँ मेरी नज़रें सच से भर जाती है और फिर जुबां पर लफ्ज़ आते हैं जिन्हें मैं रोक नहीं सकता. माफ़ी चाहूँगा, ये बोलना मैं मेरा फ़र्ज़ समझता हूँ. अगर आज मैं ये नहीं बोला तो मेरी आने वाली नस्लें, ये समा मुझे माफ़ नहीं करेगा. इसके लिए मुझे ये बोलना चाहिए. ओबीसींचं ज्या पद्धतीनं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त केल्या जात आहे त्या मुद्द्यावर बोलत होतो. ओबीसींचं सामाजिक अस्तित्वसुद्धा उद्ध्वस्त केल्या जात आहे. ते आपसी जातींमध्ये विद्वेष पेरून ओबीसी विरुद्ध मराठा, ओबीसीतल्या काही जातींमध्ये धनगर विरुद्ध बाकीचे ओबीसी, गोवारी विरुद्ध बाकीचे ओबीसी, गोवाऱ्यांना त्यांचं मिळालेलं नाही. मुस्लिमांमध्ये काही ओबीसी आहे, त्यांचा एक वेगळाच पैलू मांडून तुम्ही परत ती विद्वेषाची बीजं पेरण्याचं राजकारण करत आहात. म्हणजे जो समाज एक संघ राहून गुण्यागोविंदाने नांदत होता तो कसा अराजकमय स्थितीमध्ये जाईल, त्यांचं सामाजिक अस्तित्व कसं उद्ध्वस्त होईल, हे या षडयंत्राचं बीज आहे. आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक आरक्षण हा मुद्दा राजकारणासाठी वापरावासा वाटतो किंवा तो तुम्ही वापरता. तिसरं अस्तित्व ओबीसींचं जे तुम्हाला नष्ट करायचं आहे ते ओबीसींचं आर्थिक अस्तित्व. मला वाटतं या देशामध्ये नोटाबंदीनंतर लॉकडाऊनपर्यंतचा प्रवास ज्यांनी बघितला त्यांच्या लक्षात येईल की ज्यांची आर्थिक कंडिशन डबघाईस आली ते सगळे माझे ओबीसी बांधव आहेत, माझे मराठा बांधव आहेत, माझे गोवारी बांधव आहेत, माझे धनगर बांधव आहेत, माझे मुस्लिम बांधव आहेत. ते अर्थसत्तेला धरून बसलेले, शिक्षण क्षेत्रामध्ये ई कॉमर्स ट्रेड करणारे, अर्थसत्तेचे मालक आणि त्यांचे हस्तक, ते आर्थिकदृष्ट्या सहस्त्र पटीने समृद्ध झालेले आहेत. पण आज आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे सर्वसाधारण ओबीसी, एससी, एसटी, आदिवासी, मुस्लिम, धनगर, माझे इतर पददलित बांधव. या 3 प्रकारचं उद्ध्वस्तीकरण करून तुम्ही विचाराल काय मिळतं. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अस्तित्व जर एखाद्या माणसाचं उद्ध्वस्त झालं तर तो मानसिकतेने नव्हे सर्वांगाने विकलांग होतो. सर्वांगाने विकलांग होतो. आणि त्याच्यासमोर मग जगण्याचे काही तकलादू पर्याय शिल्लक असतात आणि ॲटोमॅटिकली तो तत्वमीमांसक न राहता, सिद्धांतवादी न राहता कॉम्प्रोमाइजिंग होतो, ॲडजस्टिव्ह मानसिकतेचा होतो. आणि तीच त्याची कॉम्प्रोमाइज होण्याची मानसिकता तुम्हाला हिंदू राष्ट्र निर्माण करून घेण्यासाठी वापरायची. आज 18 पगड जातीचं स्वराज्य जे शिवरायांनी निर्माण केलं होतं त्या 18 पगड जाती अलुतेदार बलुतेदारांची काय हालत आहे हो. माझा नावी समाज असेल, माझा सुतार समाज असेल, माझा लोहार समाज असेल, कुंभार समाज असेल, यांच्या झोपड्यांमध्ये जाऊन विचारा काय कंडिशन झालेली आहे या लोकांची. कसले टी व्हीवर ते तकलादू शो आणि सगळं दाखवता. ह्यांना जाऊन विचारा त्यांची काय परिस्थिती आहे, त्यांचे शो दाखवा, त्यांची विकलांगत्वा दाखवा. आणि मग हे सगळं डोलारा उभा केल्यानंतर अर्थसत्ता आणि धर्मसत्ता इतकी जबरदस्त तुमच्या हातात असणार आहे की राजसत्ता
हवी तशी झुकवता वाकवता येईल, किंबहुना राजसत्तेत आज तुम्हीच पेरलेली माणसं मोदी आणि शहाच्या रूपाने तिथे बसलेली आहे. ते जे विकराळ रूप धारण करतील, या समाजाला शरणागत व्हावं लागेल अशी परिस्थिती आहे. आणि जर हा समाज अशा रीतीनं शरणागत झाला तर धर्मसंसदेची स्थापना होईल आणि मग नवीन संसद भवनामध्ये जे करोडो रुपये खर्च करून तुमच्याच पैशांनी, लोकांच्याच पैशांनी बनवलेला आहे, तिथे तुमचा हा हिंदू राष्ट्राचा खेळ चालू होईल. हे स्वप्न वाटत असेल, माझं बोलणं खोटं वाटत असेल, माझं बोलणं तर्कहीन वाटत असेल, विवेकशून्य वाटत असेल, तर सोडून द्या. पण आपण या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार केला, याच्यातलं थोडंसं जरी सत्य तुम्हाला कळत असेल, तर आपल्या बुद्धीला शरण जाऊन बुद्धम शरणम गच्छामी, देव आहे अंतर्यामी व्यर्थहिंडी तीर्थगामी, तुका म्हणे मूढजना देव देही का पाहिना. आपल्या स्वतःच्या परिस्थितीचा विचार स्वतःच करून बघा काय सिच्युएशन आहे ती. मग तुम्ही म्हणाल की वंजारी साहेब, याच्यावर मार्ग काय आहे? इज देअर एनी सोल्युशन लेफ्ट? येस, सोल्युशन इज देअर. आणि हे सोल्युशन राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माणसांनी दिलेलं आहे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू या तिघांचा वसा आणि वारसा घेऊन आंबेडकर हा चौथा महामानव आहे ज्यांनी याच्यावरचं सोल्युशन दिलेलं आहे. किंबहुना त्यांची ती दूरदृष्टी होती, त्यांना माहीत होतं काही दिवसांनी इथे असं होईल, आणि म्हणून त्यांनी ते सोल्युशन दिलेलं आहे. त्या सोल्युशनचा एकच शब्द महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवा, वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक जागरूक आहोत की नाही, आम्ही जिवंत आहोत की नाही, याची कसोटी पाहणारा हा काळ आहे. आणि जर वी द पीपल ऑफ इंडिया यांनी एकत्र येऊन विचार केला की ही घटना, ही लोकशाही, किंबहुना हा देश भारत देश राहावा, हे हिंदू राष्ट्र होऊ नये, तरच या ठिकाणी काहीतरी नवीन निर्माण होऊ शकते. आणि जाता जाता एवढंच सांगतो की नवीन निर्माण होण्यासाठी तुम्हाला इथे ओबीसी बांधवांमधलं असेल, धनगर बांधवांमधलं असेल, मराठा समाजाचं असेल, तरुण नेतृत्व पुढे आलं पाहिजे. आम्ही जुने लोक निघून गेले पाहिजे स्वतःहून. तरुण नेतृत्वाकडे ही धुरा गेली पाहिजे. आणि ते तरुण नेतृत्व कुठल्याही प्रस्थापित घराण्यातून येता कामा नये. इथे तरुण नेतृत्व बोललं की कोण्यातरी मोठ्या नेत्याचा युवराज येतो आणि खासदार होतो आणि आमदार होतो आणि मंत्री होऊन जातो. क्या बात. ही चौकट वी द पीपल ऑफ इंडियाना बदलता आली पाहिजे. असं नेतृत्व या देशात, या समाजात, या राज्यात निर्माण होण्याची क्षमता असेल तरच आपण या सगळ्या अघोरी षडयंत्रातून आपल्या पिढ्या वाचवू शकू. त्यांना धर्मनिरपेक्ष म्हणा किंवा लोकशाही प्रचूर म्हणा, वातावरणात जगण्याची संधी देऊ शकू. किंबहुना हिंदू राष्ट्राचा वरवंटा चातुर्वर्ण जात व्यवस्था पुरस्कृत, त्याच्यातून तुमची सुटका नाही. जर माझ्या आजच्या वक्तव्यातून कोणाला वाईट वाटलं असेल, कोणाला माझ्या काही शब्दांनी खेद झाला असेल, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी क्षमा मागून माझं हे लांबलेलं भाषण संपवतो. उद्देश फक्त डोळ्यात अंजन टाकण्याचा होता. म्हणून चिडून जाऊ नका, चढून जाऊ नका, एकाग्र होऊन या वास्तवाचा विचार करा. धन्यवाद.